सुखासन साधी बैठक करायची. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील द्रोणामध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपरं शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर असेल. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करूया. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद आणि उजव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन. श्वास घेताना सहज श्वास भरून घ्यायचा आणि सोडताना आतमध्ये हलकासा झटका. त्यासाठी उजव्या हाताच्या दोन बोटांची चिमूट करायची आहे. थोडीशी उजवी नाकपुडी वर उचलायची आहे आणि आता सुरुवात करूया. 10 आवर्तनं आपापल्या क्षमतेने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात गुडघ्यांवर. जाणीव आपली उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. डाव्या दोन बोटांची चिमूट डावी नाकपुडी थोडीशी वर उचलून धरायची आहे आणि आता डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन. सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. पुन्हा एकदा 10 आवर्तनं. सुरुवात करूया. एक श्वास भरूया आणि श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि आपली जाणीव आता डाव्या नाकपुडीकडे असेल. तिथला श्वसन मार्गातला बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श आणि करूया नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी. हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत आपण. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप, त्रिगुणातीत कालातीत असा हा ओम. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असं ज्याचं वर्णन आहे असा हा ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आणि करणार आहोत वाणी शुद्धी ओमचे मध्यम पट्टीतले 3 उच्चार. मध्यम पट्टीतले 3 उच्चार सलग एका लागोपाठ एक. आणि चौथा उच्चार हा मानसिक असेल. सुरुवात करूया. पहिल्या उच्चारापासून आपल्याला सलग एका लागोपाठ एक कंटिन्यू ओमचे उच्चार करायचे. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. ओ
दुसरा उच्चार एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार तिसरा उच्चार एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार चौथा उच्चार मानसिक. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार साधनेसाठी आपलं मन अनुकूल झालेलं आहे. आणि करूया प्रार्थना चित्त शुद्धी. दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपण हे बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचा आशीर्वाद. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमर्दन आणि नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे करूया. स्वागत आहे. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. सुरुवातीला विश्रांती. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैलसर सोडून द्यायची. पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया. आता दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही पाय समोर आणि जुळले. आणि आता उजवा पाय जो आहे हा आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या पलीकडे. बरोबर. उजवा हात आपल्या उजव्या गुडघ्यावर असेल. डाव्या हाताची 5 बोट उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये इंटरलॉक करायचे. आतमध्ये एकमेकांमध्ये गुंफवायचे. डाव्या हाताची 5 बोट उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफवायची. येस. उजवा पाय फोल्ड करायचा. करेक्ट. बरोबर. आणि आता थोडीशी जी बोट आहेत आपली ती अशी वर खाली करायची. म्हणजे जो आपला टोचा भाग आहे तो आपण थोडासा वर खाली करतोय. बरोबर. 3 ते 4 वेळेला ही कृती करायची. आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 बरोबर 3 4 5. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. परफेक्ट. आता हाताची बोट जी आपण इंटरलॉक केली ती सोडून द्यायची. थोडासा उजवा जो पाऊल आहे हे स्वतःकडे थोडंसं वरती आपल्याकडे खेचून घ्यायचं. वरती घ्यायचं. बरोबर. आणि आता आपण करतोय हाफ बटरफ्लाय. आपला उजवा जो गुडघा आहे तो जास्तीत जास्त आपल्याला जमिनीकडे प्रेस करायचा आणि मग वर घ्यायचा. बरोबर. खाली जमिनीकडे आणि वर. बरं. आता हे करत असताना नकळत आपली पाठ सुद्धा अशी पुढे मागे होते. तर तसं न करता पाठ आपल्याला सरळ ठेवायची आहे. फक्त हालचाल आपल्या फोल्ड केलेल्या पायामध्ये. जास्तीत जास्त जमिनीकडे आणि वर. बरोबर. 1 2 3 4 आणि 5. बरोबर.
5 वेळा कंप्लीट झालं की आता आपण करणार आहोत बेबी पोश्चर. म्हणजे आपण छोट्याशा बाळाला कसं असं जो जो करतो तशी आपल्याला हे बेबी पोश्चर करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला उजवा जो पाय आहे हा थोडासा असा वर उचलायचा. उजवा पाय हा बरोबर. आणि उजवा हात उजव्या गुडघ्यावर येईल. डावा हात जो आहे हा आपल्या अँकलच्या इथे असेल खाली. उजव्या पायाच्या अँकलच्या इथे खाली. डावा हात उजवा हात आपला गुडघ्यावर. बरोबर बरोबर हा. आणि आता जास्तीत जास्त आपल्याला पाय लेफ्टला घेऊन जायचा आहे आणि मग राईटला. नाही असा वर उचलायचा. अन्वेषण हा वर उचललास ना तू. ओके हा. थोडस अजून फोल्ड कर. थोडासा तुझ्याकडे खेचून घे पाय. येस हा. अजून हा हा बस बस. आणि आता एकदा डावीकडे आणि उजवीकडे. येस आपण बाळाला कसं जोजवतो त्याप्रमाणे सावकाश कृती. सावकाश म्हणजे जेव्हा आपण डावीकडे नेतो तेव्हा थोडासा प्रेशर आणि उजवीकडे आणतो तेव्हा ताण. सावकाश. 1 2 3 4 5 6 बरोबर. कृती थांबवायची. सुरुवातीला पाय अगदी सावकाश मांडीवर येऊ देत पाऊल आणि मग ते सरळ करायचं. उजवा पाय सरळ. बरोबर. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर असेल. हा. आणि आता उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफायची. इंटरलॉक करायचं एकमेकांमध्ये. एकमेकांमध्ये क्लच करून घेतली की मग आपला जो टोचचा भाग आहे तो थोडासा वर खाली करायचा. म्हणजे आपल्या चवड्याचा भाग थोडासा आपल्या हाताच्या आधाराने वर खाली करायचा. बरोबर. आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 बरोबर. आता डावं पाऊल थोडस स्वतःकडे वर खेचून घ्यायचं आहे आणि हाफ बटरफ्लाय. डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे न्यायचा आणि वर. 1 जमिनीकडे प्रेस करायचा. वर घ्यायचा. 2 जमिनीकडे वर. 3 पाठीची कमीत कमी हालचाल जमिनीकडे वर. 4 जमिनीकडे वर. 5 जमिनीकडे वर. 6 सावकाश कृती थांबवायची आणि करूया बेबी पोश्चर. मी थोडीशी पुढे येते म्हणजे तुझ्या अजून लक्षात येईल. डावा पाय थोडासा वर उचलायचा. उजवा हात डाव्या अँकलच्या खाली असेल. डावा हात डाव्या गुडघ्यात. बघा पाय कसा आपण वर घेतलाय. हा आता बरोबर. आणि आता जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जायचा पाय आणि डावीकडे. उजवीकडे डावीकडे. बरोबर. सावकाश कृती. उजवीकडे डावीकडे. 3 उजवीकडे डावीकडे. 4 उजवीकडे डावीकडे. 5 लास्ट राऊंड. बरोबर. सावकाश कृती थांबवायची. पाय खाली येऊ दे आधी पाऊल आणि मग सरळ करायचं. डावा पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. आता दोन्ही पाय पुन्हा जुळून घेऊया. पावलं करूया फुल बटरफ्लाय. हाफ बटरफ्लाय केलं. आता फुल बटरफ्लाय. आपल्या हाताची पकड पावलाच्या खाली. हा. आता गुडघे बघा आपल्याला जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने न्यायचे. बरोबर. पाठीचा कणा सरळ असेल. हा. आणि आता सावकाश दोन्ही गुडघे वर येतील. बरोबर. वरती येऊ दे आणि मग खाली. अगदी सावकाश कृती करतोय आपण. वर. छान. खाली. वर खाली. लास्ट राऊंड. वर आणि खाली. हा. आणि आता आपल्याला ही कृती थोडीशी डायनॅमिक करायची. थोडीशी जलद हालचाल. हा सुरुवात करूया. थोडीशी जलद हालचाल. हा. आता बघा हे बटरफ्लाय जसं फुलपाखरू कसं बागेमध्ये उडतं त्याप्रमाणे हे आपले पाय दिसतात. अगदी छान बटरफ्लाय सारखे. म्हणून याला तितली आसन किंवा बटरफ्लाय म्हणतात. छान. सावकाश हळूहळू कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत. ते म्हणजे स्वस्तिक आसन. तर आता हे आधी बघून घेऊया आपण कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करूया. स्वस्तिक आसन जे आहे हे पद्मासन किंवा अर्ध पद्मासन ज्यांना कोणाला घालता येत नाही
त्यांच्यासाठी आहे. पण मला असं वाटतं आपल्यापैकी सगळ्यांनाच येईल पद्मासन किंवा अर्ध पद्मासन, पण तरी पण हे एक वेगळं आसन आहे, आपण शिकून घेऊया कसं केलं जातं. सोपं आहे, मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. तर हे स्वस्तिकासन एकमेव आसन आहे की जिथे आपल्याला पूर्वस्थिती घ्यायची नाही. पूर्वस्थिती म्हणजे काय, तर आपले दोन्ही पाय जोडले, ही झाली पूर्वस्थिती. तर ही न घेता आपल्याला आरामदायी स्थितीमध्ये बसायचं आहे, दोन्ही पाय असे पसरवून. त्यानंतर सुरुवातीला आपण हे उजव्या पायाने कृती करणार आहोत. उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. डावा पाय जो सरळ आहे मग तो फोल्ड करायचा आणि त्याचं जे पाऊल आहे हे आपल्याला ही उजवी पोटरी म्हणजे जो काफ मसल्स आहे, उजवी पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी भाग छोटीशी अशी जी गॅप आहे त्याच्यामध्ये हे पाऊल आपल्याला फिक्स करायचं. बघा या प्रकारे दिसलंय प्रत्येकाला कसं फिक्स केलंय ते. डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाची जी पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये ते फिक्स केले. म्हणजे इथे आपण याला सुखासन सुद्धा म्हणतात. इथे जास्त आपल्या गुडघ्यांवरती ताण येत नाही, आपण आरामदायी स्थितीमध्ये बसू शकतो. कळलंय प्रत्येकाला, दिसलंय हे कसं केलंय ते. करूया मग आता आपण. ओके ठीक आहे, चला दोन्ही पाय आपले छानपैकी असे पसरवून ठेवायचे आधी. हा दोन्ही पाय पसरवायचे आणि आपल्याला हे दोन्ही बाजूनी करायचंय, एकदा डाव्या बाजूने आणि एकदा उजव्या बाजूने. सुरुवात आपण उजवीकडून करूया. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं आहे, बरोबर. आणि मग डावा पाय फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल या आपल्या पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये तो फिक्स करायचा. हा बरोबर, परफेक्ट, छान. अन्वेषाला छान जमलंय, बाकीच्यांना पण छान जमलंय, छान. आता दोन्ही हात आपले गुडघ्यांवर ठेवायचे द्रोण मुद्रेमध्ये. आणि आपलं पोट जे आहे ना हे थोडंसं आतमध्ये खेचून घ्यायचा प्रयत्न करा, म्हणजे पाठीचा कणा आपला सरळ राहील, मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले. हे एक मेडिटेटिव्ह आसन सुद्धा मानलं जातं, स्वस्तिक आसन. छान. आता दोन्ही हात समोर घ्या, हाताचे तळवे आपल्या स्क्रीनच्या समोर असतील, बरोबर सरळ स्ट्रेट. हा बरोबर सरळ, हा स्ट्रेट. आता जास्तीत जास्त आपल्याला बोटं जी आहेत ही स्ट्रेच करायची, लांब न्यायची एकमेकांपासून, स्ट्रेच ताणायची. बोटं सेपरेट करा, हा बरोबर परफेक्ट. जास्तीत जास्त ताण 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 आणि मग अंगठा फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्यायची. हा बरोबर बरोबर, अंगठा फोल्ड करायचा मग त्याच्यावर 4 बोट, बरोबर. पुन्हा आपल्याला हात ओपन करायचे, बोटं ओपन करायची, त्यांना ताण द्यायचा आहे, जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. मग 4 बोटं फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवायचा आहे. हा 4 बोटं पहिल्यांदा फोल्ड करा आणि मग अंगठा, बरोबर. हा पुन्हा एकदा हाताची बोटं ओपन करायची आहेत, जास्तीत जास्त ओपन आणि स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, ताण द्यायचा. अंगठा आधी फोल्ड करा आणि मग त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्यायची आहे, बरोबर. हा आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा, येस पसरवायचे, बरोबर. आणि आता रोटेशन करणार आहोत आपण. जी घट्ट मूठ वळवली आहे बरोबर, तिचं मनगटापासून रोटेट क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. कृती थांबवायची, हाताच्या मुठी आपल्याला ओपन करायच्या आहेत, हा आणि दोन्ही हात गुडघ्यांवर, बरोबर. डोळे बंद. दोन्ही हातांचे आपले जे मसल्स आहेत, स्नायू आहेत, ते ताणले गेले होते त्याची जाणीव. आणि आता हे सिद्धासन आपण सोडायचं आहे. डावा पाय प्रथम आपण सरळ करूया हाताच्या आधाराने आणि मग उजवा पाय. दोन्ही पाय सरळ करायचे, लेफ्ट आणि मग राईट. ओके ठीक आहे. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. आता आपण डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया, बरोबर. आणि मग उजव्या पायाचं पाऊल डाव्या आपल्या पोटरी आणि मांडीच्या मधल्या भागेमध्ये, हा बरोबर असं खेचायचं, बरोबर छान. आता दोन्ही हातांची आपल्याला ज्ञान मुद्रा म्हणजे आपलं पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना स्पर्श, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने, डोळे अलगद मिटून घेऊया.
चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. छान. तर दोन्ही हात समोर घेऊन यायचे आहेत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हा बरोबर बरोबर. आणि आता हात फोल्ड सरळ, फोल्ड सरळ, फोल्ड सरळ. आता फोल्ड करायचे हात, दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या, दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. बरोबर. आणि आता हळूहळू आपले हात वर आणि खाली रोटेशन क्लॉकवाईज. एक आपण करतो शोल्डर रोटेशन, 2 3 4 5. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्यायची. हा. आणि आता मागून पुढे 1, खालून हा मागून पुढे जायचं 2 3 4 5. 5 वेळा कृती झाली की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, डोळे अलगद मिटून घ्यायचे. आपण शोल्डर रोटेशन केलंय त्यामुळे तिथल्या भागामध्ये आलेला वेगळेपणा त्याचा मनातल्या मनात एक मागोवा. आणि आता आपण हे आसन सोडूया. उजवा पाय प्रथम सरळ करूया आणि मग डावा पाय. विश्रांती. आज आपण वज्रासन शिकणार आहोत. तुम्हाला मे बी आधी माहिती असेल वज्रासन कसं करायचं, पण तरी पण आधी एकदा मी दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. वज्रासनासाठी स्थिती म्हणजे दोन्ही पाय आपल्याला जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ असतील. उजवा पाय प्रथम आपण फोल्ड करतो आणि मग डावा पाय. दोन्ही गुडघे जे आहेत हे समोरून आपले जुळलेले आहेत. आता मागून तुम्हाला अजून एकदा दाखवते हे आसन. मागे बघा, सीटचा जो भाग आहे हा दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये. दोन्ही पायांचे जे अंगठे आहेत हे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. ते ओव्हरलॅप न करता एकमेकांच्या बाजूला ठेवायचे आणि सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये. पाठीचा कणा वज्रासनामध्ये नैसर्गिक सरळ जातो. आता ज्यांना अँकल मध्ये त्रास आहे म्हणजे आपल्या ह्या घोट्याच्या इथे त्रास असेल तर मग काय करायचं, ही नॅपकिन घ्यायचा, त्या नॅपकिनचे असा रोल करायचा किंवा अशी घडी करायची आणि ही घडी जी आहे ती आपल्या अँकलच्या खाली ठेवायची. या प्रकारे. तुला दिसतंय ना बाळा? अन्वेषा फक्त मला हात करून सांग. ओके ओके. तर ही नॅपकिनची घडी अँकलच्या खाली ठेवायची या प्रकारे. म्हणजे आपल्याला जो आपल्या शरीराचा जो भार आहे तो आपल्या अँकलवर येतो, मग तो आपल्याला कमी होईल कारण की तिथे आपण ती घडी घेतल्यामुळे, आणि थोडंसं आपल्याला रिलॅक्स वाटतं. तरी पण जर आपल्याला थोडासा हेवीनेस वाटत असेल तर मग काय करायचं, आपल्या हाताचे जे तळवे आहेत ते आपल्या गुडघ्यांच्या शेजारी ठेवायचे या प्रकारे. म्हणजे तो जो आपला भार आहे हा थोडासा शिफ्ट होतो आणि आपल्या पाठीचं स्लॅन्टिंग पोझिशन होते, म्हणजे थोडीशी अशी तिरकी होते. म्हणजे तो भार आपला थोडासा कमी होतो. इथे आपल्याला एकदा सवय झाली की मग वज्रासनामध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न करायचा हळूहळू. ठीक आहे, लक्षात आलंय? वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. आता मी एक एक पायाने हा वज्रासन सोडते आणि मग आपण एकत्रित करूया. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले. हा बरं, आता मॅट वर बसा हा, कारण की पुन्हा एकदा जर चटई खाली असेल किंवा चादर असेल ना तर आपल्या अँकलला पुन्हा दुखापत होऊ शकते. म्हणून मॅट वर बसून कृती करा. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करा आणि तो आपल्या सीट खाली जाऊ देत त्याचं पाऊल. बरोबर. आणि मग डावा पाय फोल्ड करा आणि त्याचं पाऊल डाव्या सीट खाली जाऊ दे. ओके बरोबर, ठीक आहे, छान बसलाय. आता दोन्ही हातांची पाचही बोटं जळून घ्यायची. बरोबर. आणि ती आपल्या मांडीवर ठेवायची आहे. हा बरोबर, मांडीवर. डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी
आपण जो काही आकृतीबंध आपल्या शरीराचा आहे तो तपासून पाहायचा. गुडघे समोरून जुळलेले आहेत का, सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे ना, हे आपलं आपण तपासून पहा. दोन्ही पायांचे अंगठे ओव्हरलॅप नसतील, ते एकमेकांच्या जवळ असतील. पाठीचा कणा सरळ आहे, मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत, एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करतो. जेवण झाल्यानंतर आपण टीव्ही बघतो किंवा मोबाईल बघतो, बरोबर. तर हे बघत असताना जर वज्रासनामध्ये बसला तर आपलं अन्न पचन चांगलं होतं, ऍसिडिटीचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचंय त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे वज्रासन. वज्रासनाचे खूप सारे फायदे आहेत. जर आपलं पोट छान असेल तर आपलं आरोग्य अजून छान राहतं. तुला त्रास होतोय का अन्वेषा बसायला? ओके, बरं ठीक आहे. दोन्ही पाय साधी मांडी घाल बरं तू, मी तुला परत एकदा सांगते. साधी मांडी घालून बस, मी तुला सांगते. आपण थोडा वेळ या स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करूया. डोळे अलगद मिटलेले. आणि आता सावकाश एक एका पायाने आपण वज्रासन सोडून देऊया. सुरुवातीला आपण डावा पाय सरळ करूया आणि मग उजवा पाय आणि विश्रांती. जरा एक मिनिट हा, आपण हिची क्वेरी सॉल्व्ह करूया. थांबा बघा, अनम्यूट होऊ. हा, अनम्यूट होऊन जरा सांग मला काय होतंय ते. काय होतंय, ते जे इथं बसलेले ना मी, मला बसायचा काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त जेव्हा मी असं बसते तेव्हा इथं ते हे होतंय, जरा लागतंय. खाली मॅट अच्छा, ही मॅट आहे का? बरं, मग आता इथे तुला काय करावं लागेल माहितीये का? नॅपकिन असेल ना, असं छोटासा नॅपकिन, हा नॅपकिन आहे ना तो असा, अशी त्याची घडी करायची या नॅपकिनची आणि ती आपल्या अँकल जो आहे ना त्याच्या खाली ठेवायची, म्हणजे तुला तिथे त्रास होणार नाही. ठीक आहे. बरं, आता तुला मी सांगते, तू तसं कर. दोन्ही पाय सरळ कर. नॅपकिन आहे बाजूला. मला हे मिळालं टॉवेल, चालेल? हा ठीक आहे, त्याची अशी अशी छोटीशी घडी कर त्या टॉवेलची. एक मिनिटच. ओके, जर तू रोल केलास ना तर ते असं मोठं होईल, मोठं होईल ते. तो ना असा फोल्ड कर, म्हणजे आता हे नॅपकिन आहे ना समजा, हा त्याच्या अशी अशी कर अशी. हा बरोबर बरोबर, तो फोल्ड कर, रोल नको करूस. हा हा, ठीक आहे ठीक आहे. हा, आता दोन्ही पाय सरळ कर, थोडस नॅपकिन तू बाजूला ठेव. हा, आता दोन्ही पाय जुळून घे आणि एक एक पाय फोल्ड कर. नाही, थांब 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 थांब. दोन पाय सरळ कर, तू पाय सरळ कर, राईट लेग सरळ कर. दोन्ही पाय जॉईंट कर, जॉईंट कर, एकमेकांच्या जवळ आण. हा, आणि आता फोल्ड कर एक एक पाय. उजवा पाय, राईट लेग पहिल्यांदा फोल्ड कर. हा, आणि मग लेफ्ट. ओके, सावकाश. ओके, आणि आता ती नॅपकिनची घडी आहे ना ती तुझ्या अँकलच्या खाली ठेव अशी. हा बरोबर. हा, होतंय का? आता नाही दुखणार ना? हा, मग आता ह्याची थोडीशी प्रॅक्टिस करायची, म्हणजे आपल्याला आपला वेट लॉस सुद्धा चांगला होतो आणि आपलं जे तू जे खाणार आहेस ते त्याचं डायजेशन चांगलं होतं. ठीक आहे, आता तुझ्या लक्षात आलंय कसं केलंय ते? हा, ओके, परफेक्ट. ठीक आहे, चला, धन्यवाद बाकीच्यांना सुद्धा तुम्ही एवढा वेळ दिल्याबद्दल. आता एक एक पाय सरळ कर आणि विश्रांती. विश्रांती. आता आपण जाऊया दंड स्थितीमध्ये, म्हणजे आपल्याला कुठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आपण स्कूलमध्ये सावधान आणि विश्राम ह्या दोन गोष्टी शिकलोय, बरोबर. तर त्यातलं विश्राम जे आहे ही आपली दंड स्थितीमधली विश्रांती स्थिती. म्हणजे बघा, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय.
एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि ती पकड आपल्या पाठकण्याच्या इथे किंवा आपल्या सीटच्या इथे आणि मान मागे सैलसर सोडायची. ही झाली दंड स्थितीमधली विश्रांती स्थिती. आणि आता आपण करूया स्पॉट जॉगिंग. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ओके. आणि हाताची मूठ वळवायची, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट आणि हे आपल्या छातीपाशी ठेवायचंय आणि हळूहळू स्पॉट जॉगिंग तिथल्या तिथे जॉगिंग करायचं आपल्याला. बरोबर. छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. बरोबर. खूप छान. आणि मग हळूहळू थोडासा स्पीड वाढवायचा, थोडा स्पीड वाढवायचा आणि टाचा बघा आपल्या सीटला लागतो, म्हणजे टाचा आपल्या सीटला लागतील एवढा आपल्याला तो स्पीड वाढवायचा. ओके. बरोबर. छान. आणि मग पुन्हा हळूहळू स्पीड कमी कमी करायचा, अगदी सावकाश. हा, हळूहळू स्पीड कमी करायचा आणि विश्रांती थांबायची आहे. विश्रांती. आता बघा इथे आपला श्वास वाढला असेल, बरोबर, तर तो आपल्याला श्वास कमी म्हणजे नॉर्मल करण्यासाठी काय करायचं, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, आपले हात जे आहेत ते आपल्या मांडीवर ठेवायचे. हा, आणि नाकाने श्वास भरायचा आणि तोंडाने फुंकर कशी मारतो तसा सोडायचा. ब्रीद इन नाकाने आणि ब्रीद आउट तोंडाने. या प्रकारे. याला म्हणतात मुखधोटी, जी आपण सूर्यनमस्कारानंतर करतो. म्हणजे जेव्हा आपण खूप धावतो, जॉगिंग करतो, आपलं खूप सारी एनर्जी आपली म्हणजे आपल्याला येते आणि आपला दम लागतो, थोडीशी श्वासाची गती वाढते, मग मुखधोटी केल्याने ती गती आपली नॉर्मल होते. विश्रांती. आणि आता करणार आहोत आपण कटी चक्रासन. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे. हे आपण एकत्रित करूया, सोपं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही हात सरळ करायचे, खांद्यातनं सरळ. बरोबर. आणि आता डावा जो हात आहे हा समोरून उजव्या खांद्यावर, उजव्या सोंड्यावर. बरोबर. उजवा हात मागून डाव्या आपल्या कमरेवर, मागून डाव्या कमरेवर. बरोबर. आणि आता उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न, डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. कटी चक्रासन. कटी म्हणजे काय, तर आपली कंबर, आपल्या कंबरला एक ट्विस्ट मिळतो, स्ट्रेच, आणि त्याचबरोबर स्ट्रेच, ताण आणि दाब दोन्ही मिळून. सावकाश मध्यम. पुन्हा दोन्ही हात खांद्यात नसतात. बरोबर. आणि आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. सावकाश मध्यम. आता ही कृती आपण थोडीशी डायनामिक करूया. एकदा उजवीकडे आणि डावीकडे पूर्ण कृती सुरुवात करूया. 1 2, थोडेसे हात स्विंग करायचे. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मध्यभागी विश्रांती. आणि आता आपण करूया ताडासन. उंची वाढवायची आहे ना अन्वयकाला, मग त्याच्यासाठी हे अतिशय उपयुक्त ताडासन. तर आता आपण सुरुवात करूया. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आणि आता हळूहळू दोन्ही हात आपल्याला डोक्याच्या दिशेने वर घेऊन जायचे, समोरून वर घेऊन जाऊया. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. छान. आणि आता दोन्ही हात आपल्याला स्ट्रेच करायचे, सिलिंगच्या दिशेने स्ट्रेच. दोन्ही हातांची पाचही बोट जुळले. बरोबर. आणि आता टाचा आपल्याला जमिनीपासून वर उचलायचे, टाचा जमिनीपासून वर. हे जसं लहान मुलांसाठी उपयुक्त आहे तसंच ते मोठ्या माणसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे, कारण की आपलं संपूर्ण शरीर स्ट्रेच होतं. उभ्या कक्षेमध्ये संपूर्ण शरीर स्ट्रेच ताणला गेलेला आहे. थोडंसं आपलं कॉन्सन्ट्रेशन इथे वाढतं, बॅलन्स आपला साधला जातो. ओके. छान. आणि आता हळूहळू आपल्याला दोन्ही हात समोरून खाली येऊ दे आणि टाचा जमिनीवर येऊ दे.
पूर्णपणे आपल्या टाचा जमिनीवर येऊ दे. ठीक आहे, थोडा विश्रांती. आता इथे आपला बॅलन्स जातोय बरोबर, थोडस बॅलन्स केल्यासारखं वाटतंय ना. आता काय करूया, दोन्ही पायांमध्ये पुन्हा आता अंतर घ्या, दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या आणि पुन्हा एकदा आपण ही कृती करूया. दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. छान. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि आता आपली नजर जी आहे ना ही एका बिंदूकडे स्थिर करा. मनानेच एखादा बिंदू तुम्ही समोर एक लक्ष केंद्रित करा आणि त्याच्यानंतर आता टाचा जमिनीपासून वर उचला. हा बरोबर, छान. आता इथे बघा थोडासा आपला बॅलन्स राहतो, कॉन्सन्ट्रेशन आपलं सुधारतं. लहान मुलांसाठी उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. संपूर्ण शरीर आपलं खेचलं जातं, ताणलं जातं. छान. आणि सावकाश हळूहळू आपल्या टाचा जमिनीवर येऊ दे, दोन्ही हात खाली येऊ दे आणि विश्रांती. मान मागे सैल सोडूया, एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आहे. विश्रांती. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. आज आपण 4 प्रकारच्या स्थिती बघतोय. तर आपण बैठक स्थिती बघितली, त्याच्यामध्ये विश्रांती स्थिती, त्याच्यानंतर दंड स्थिती पाहिली आणि आता पाठीवर पडून आणि पोटावर पडून आपल्याला स्थिती बघायची आहे. तर ह्या मी तुम्हाला आधी करून दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. जर कुणाला काही समजलं नाही किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मला चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याला पाठीवर पडून विश्रांती कशी घ्यायची. जेव्हा आपण पाठीवर झोपतो तेव्हा डायरेक्ट असं धाडकन नाही झोपायचं, अगदी सावकाश एका कुशीला वळून आपल्याला इथे झोपायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. बघा 1 ते 1.5 फूट एवढं अंतर आहे दोन्ही पायांमध्ये. टाचा ज्या आहेत पायाच्या त्या आतल्या दिशेला आहेत, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत, हातांची बोटं अर्धवट मिटलेली आणि आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. ही झाली पाठीवर पडून विश्रांती, शयन स्थितीमध्ये विश्रांती. आणि आज आपण शयन स्थितीमध्ये सायकलिंग बघणार आहोत, तर ते पण दाखवते कसं करायचं. दोन्ही पाय जोडलेले सायकलिंग. आपल्याला त्यासाठी दोन्ही पाय आपल्याला थोडेसे वर उचलायचे बघा या प्रकारे आणि मग एकेका पायाने अशी सायकलिंग करायची. आपण जसं सायकलचं पॅडल कसं मारतो तशी, आणि मग रिव्हर्स सायकलिंग उलट. ठीक आहे, मग पुन्हा दोन्ही पाय आपल्याला सरळ करायचे आणि नियंत्रित जमीन. त्यानंतर आपण उत्थित एक पादासन बघणार आहोत. म्हणजे आपल्याला आपला उजवा पाय हळूहळू वर उचलायचा आहे, असा एक 10, 20, 30, 40 असा करत 90 डिग्री वर उचलायचा. आणि मग समजा आता आपल्या पायामध्ये थरथर वाटत असेल तर मग काय करायचं, हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या मांडीच्या खाली द्यायची. म्हणजे पाय आपला 90 डिग्री व्यवस्थित वर राहतो. डोकं मात्र कुठेही न उचलता आपल्याला ही कृती करायची. आणि मग आसन सोडताना हाताची पकड सोडायची आणि नियंत्रित हळूहळू पाय खाली. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने सुद्धा. ठीक आहे, हे लक्षात आलंय, सोपं आहे, लक्षात येईल. हा, आणि मग आपल्याला पोटावर पडून विश्रांती घ्यायची आहे, ती पण दाखवते म्हणजे आपण नंतर सलग करू. बघा पोटावर पडून कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती या प्रकारे. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आज आपण बघणार आहोत टीव्ही पोश्चर, तर तो पण दाखवते. टीव्ही पोश्चर मध्ये पाय आपल्याला असेच लांब ठेवायचे आणि हात जे आहेत हाताची कोपरं जमिनीवर आणि हाताचा तळव्यामध्ये आपला चेहरा. हे आहे टीव्ही पोश्चर या प्रकारे. म्हणजे लहान मुलं टीव्ही बघतात ना त्याप्रमाणे ही कृती. म्हणजे आमच्या वेळेला आम्ही असं पुस्तक वाचायचो, आता लहान मुलं टीव्ही बघतात या प्रकारे. हे झालं टीव्ही पोश्चर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं पाय वर खाली करणार आहोत या प्रकारे. 1, 2, 3, 4 या प्रकारे. आणि मग दोन्ही पाय पुन्हा जोडून घेणार आहोत, असे पाय फोल्ड करणार आहोत आणि मग रोटेशन करायचं आपल्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, आणि मग सावकाश
विश्रांती. लक्षात आलंय? सुरुवात करूया मग आता. एका कुशीला पडून पाठीवर पडून घ्या, विश्रांती. पाठीवर पडून विश्रांती. बरोबर. हा, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, हातांमध्ये अंतर असेल. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. रिलॅक्स. आता ही स्थिती आपल्याला शवासनासाठी सुद्धा घ्यायची आहे. आपला पूर्ण वर्ग झाला की आपण शेवटला 5 मिनिटासाठी शवासन घेतो. तर त्यासाठी आपल्याला ही स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय, टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातापायात आपल्या हातांची बोटं अर्धवट मिळली. ही झाली आपली शयन स्थितीमध्ये विश्रांती आणि शवासनातली आदर्श स्थिती. आणि आता आपण करूया सायकलिंग. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला हळूहळू थोडेसे वर उचलायचे, गुडघ्यातनं सरळ ठेवून, आणि एकेका पायाने सायकलिंग करायचं. हा, एक एक पाय फोड आणि सर. बरोबर, छान. आता आपल्याला वरच्यावर नाही करायचंय. पाऊल जे आहे ना ते जमिनीला लागू दे. पाऊल आपलं जमिनीला लागू दे. थोडेसे खाली घ्या म्हणून पाय, आणि पावलं आपली जमिनीला टेकू दे. म्हणजे आपल्या ओठी पोटावरती छान असा स्ट्रेच येतो. आणि रिव्हर्स सायकलिंग करूया उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 सावकाश. 9 10 सावकाश. 10 वेळा झालं की पुन्हा पाय सरळ करायचे आणि हळूहळू जमिनीवर, सावकाश जमिनीवर येतो. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, विश्रांती. आणि आता आपण करूया उत्थित एक पादासन. उत्थित म्हणजे काय, तर झोपून शयन स्थितीमध्ये आपण हे करतो, म्हणून त्याला उत्थित म्हणतात. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपला उजवा पाय म्हणजे आपला राईट लेग आपल्याला 30 डिग्री वर उचलायचा आहे. 30 अंशापर्यंत वर. 30 डिग्री. थोडासा खाली घे अन्वेषा, आणि बाकीच्यांचं पण. हा, मिनलताई थोडासा खाली घ्या. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. 45 डिग्री वर घेऊया. गुडघ्यातनं सरळ असेल उजवा पाय. 1 2 3 4 5. 60 डिग्री वर. 1 2 3 4 5. आणि आता 90 स्ट्रेट वरती. बरोबर. आणि आता इथे समजा पायामध्ये थरथर वाटतीये, थोडस अनकम्फर्टेबल वाटतंय, तर आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत आणि ती आपल्या मांडीच्या मागे. येस, बरोबर. आणि आता पाऊल जे आहे हे थोडस स्वतःकडे खेचून घ्या, म्हणजे तळवा जो आहे हा सिलिंगच्या दिशेने जाईल उजव्या पायाचा. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश आपल्याला हाताची पकड सोडायची आहे आणि उजवा पाय पुन्हा एकदा सावकाश 60 डिग्री खाली येऊ दे, मग 45 डिग्री खाली येऊ दे, मग 30, आणि हळूहळू जमिनीवर. विश्रांती. आपण हे सगळं का करतोय की पुढे आपल्याला काही आसनं बघायची आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला आपले पाय 90 डिग्री वर असणं फार, म्हणजे ते नेणं, सहज नेणं जमलं पाहिजे. त्यासाठी आपण ही प्रॅक्टिस करतोय. पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय लेफ्ट लेग 30 डिग्री वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5. 45 डिग्री वर. 1 2 3 4 5. 60. 1 2 3 4 5. आणि 90 स्ट्रेट वर. बरोबर. आणि आता इथे आपण हाताची पकड. छान. आता इथे थोडा वेळ थांबायचंय. 1 2 3 4 5. सावकाश. पाय आता नियंत्रित जमिनीवर उलटसार. आपला पाय 60 डिग्री खाली येईल, मग 45 डिग्री खाली येऊ दे, मग 30, आणि हळूहळू जमिनीवर.
विश्रांती. बरोबर बरोबर करतेस तू. विश्रांती. आता सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. बरोबर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. विश्रांती. आणि आता टीव्ही पोश्चर करूया. आपल्या हाताची कोपरं जमिनीवर आणि आपल्या हाताच्या तळव्यामध्ये आपला चेहरा. बरोबर. छान छान. बरोबर. सगळ्यांचं दिसतंय मला व्यवस्थित. आणि आता इथे आपल्याला जाणीवपूर्वक आपले पोटाचे जे स्नायू आहेत ते अगदी रिलॅक्स ठेवा. एकदम रिलॅक्स. चेहरा पण रिलॅक्स. आणि आता आपल्याला एक पाय फोल्ड करायचा, एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. हा बरोबर. छान. बरोबर करताय. टाचा आपल्या सीटला लागू दे. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. थोडीशी वर खाली हालचाल. आपण आता ही जी कृती करतोय त्याच्याने ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही उपयुक्त आहे. त्याचबरोबर कंबर दुखीचा जर ज्यांना त्रास असेल, पाठीची दुखणी असतील तर ती सुद्धा आपल्याला म्हणजे प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक हे मानलं जातं. छान. तर सावकाश कृती थांबूया. दोन्ही पाय पुन्हा जोडून घेऊया. आता मागून एकमेकांच्या जवळ येऊ दे. जॉईन करून घ्या दोन्ही लेग. हा एकमेकांच्या जवळ आणा. ओके. हात तसेच ठेवायचे. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पाय फोल्ड करा. हा हात तसेच राहू दे. हात टीव्ही पोस्चर सारखे राहू दे. ओके. हा आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. एक मोठं वर्तुळ करायचं, मोठा सर्कल दोन्ही पायांनी. 2 3 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5. कृती थांबवायची. दोन्ही पाय पुन्हा फोल्ड असतील आणि हळूहळू जमिनीवर. बरोबर. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता जे हात आपले टीव्ही पोस्चर मध्ये आहेत म्हणजे एका हातावर आता दुसरा हात ठेवायचा. हाताची घडी करायची. एका हातावर दुसरा हात या प्रकारे. एका हातावर दुसरा हात. हा आणि त्याच्यावर आता आपलं कपाळ ठेवा. त्याच्यावर आपलं कपाळ. विश्रांती पूर्णपणे. आता याला म्हणतात मकरासनामधली विश्रांती. त्याचा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. आता या स्थितीमध्ये समजा आपण हिवाळ्याच्या आता थंडीचे दिवस चालू आहेत बरोबर. तर ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की थंडीच्या दिवसामध्ये जर आपण या स्थितीमध्ये थोडीशी विश्रांती घेतली तर आपला थंडीपासून बचाव होतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये थोडीशी उष्णता निर्माण होते असं ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. घेरंड संहिता हा योग ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये या आसनाचा उल्लेख आलेला आहे. याला म्हणतात मकरासनामधली विश्रांती. खांदे रिलॅक्स, शोल्डर रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. छान. आणि आता हाताची घडी सोडून द्यायची आहे आणि एका गालावर पडून विश्रांती. थोडस बघा आरामदायी वाटतं आपल्याला. आणि आता सावकाश हळूहळू पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आणि मग बैठक स्थितीमध्ये आहे. आधी पाठीवर पडून विश्रांती आणि मग एका कुशीला वळून हळूहळू बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाश. बरोबर. आणि आता साधी मांडी घालूया आपण. साधी बैठक. दोन्ही हात गुडघ्यांवरती.
डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत. जाणीव आपल्या श्वासाची. ब्रीदिंग अवेअरनेस. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आता आपण करूया इक्वल ब्रीदिंग. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना स्पर्श. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि इक्वल ब्रीदिंग करताना मी काही अंक मोजेल, त्याप्रमाणे आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे श्वास सोडायचा आहे. ब्रीदिंग आणि ब्रीद आउट हे काउंटिंगने करायचं आहे. डोळे अलगद मिटलेले. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितस बाहेर येईल. ब्रीद इन. 1 2 3 4. आणि घेतलेला श्वास सोडून द्या. हळूहळू कम्प्लिटली ब्रीद आउट करायचं आहे. 4 3 2 1. पोट आतल्या दिशेला गेले. अजून एक आवर्तन करूया. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. पोट किंचितस बाहेर. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडून देऊया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. 4 3 2 1. कम्प्लिटली ब्रीद आउट. अजून एक आवर्तन करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडून देऊया. 4 3 2 1. आता आपल्या लक्षात आलं असेल की आपण इक्वल ब्रीदिंग करताना जेवढे अंक श्वास घेताना मोजले तेवढेच अंक आपण श्वास सोडतानाही मोजले, बरोबर. आणि आता आपण 4 आवर्तन दीर्घ श्वसनाची करणार आहोत. डीप ब्रीदिंगची करणार आहोत. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे, म्हणजे जेव्हा आपण ब्रीद आउट करतो तो आपला डबल असणार आहे. फॉर एक्झाम्पल, मी 1 ते 4 अंक काउंट करेन, तोपर्यंत तुम्हाला श्वास भरून घ्यायचा आहे. आणि 1 ते 8 अंक काउंट करेन, तेवढे अंक काउंट होईपर्यंत तुम्हाला संपूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे. म्हणजे श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे, जो गॅप आहे, हा जास्त असणार आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. आता आपण दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा केलेलीच आहे. डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. आणि एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 5 आवर्तन. मग अशी 4 बोलले, पण आपल्याला 5 आवर्तन करायची आहे. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून द्या. डोळे अलगद मिटलेले. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येत आहे. 1 2 3 4. घेतलेला श्वास हळूहळू सोडून द्यायला सुरुवात करूया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लिटली ब्रीद आउट. सेकंड राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडून देऊया. 1 2 3 4 5 6 7 8. थर्ड राउंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडून देऊया. 1 2 3 4 5 6 7 8. आता पुढची 2 आवर्तन
ही विदाउट काउंटिंगची असते. आपण आपल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वसन. सुरुवात करूया विदाउट काउंटिंग. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. कम्प्लीटली ब्रीथ आउट. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. डीपली इनहेल and slowly exhale. Completely breathe out. Relax. आणि आता शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. आपण जी बैठक घातली ती सोडून द्यायची आणि पाठीवर पडून विश्रांती. मगाशी आपण शयन स्थितीमध्ये विश्रांती जी घेतली तीच आता आपल्याला कृती करायची आहे. एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. अगदी सावकाश. तुम्ही सगळ्यांनी पाठीवर पडून विश्रांती घ्या. अगदी सावकाश. शवासनासाठी स्थिती. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी एनर्जी देतं. दोन्ही पायांमध्ये आपल्याला 1 ते 1.5 फुटाचं अंतर म्हणजे 1.5 feet दोन्ही पायांमध्ये अंतर. The legs apart from your hands apart from your body. आपल्याला दोन्ही हात सुद्धा आपल्या शरीरापासून लांब ठेवायचे आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. अन्वेषण. The both hand palm is facing on the roof. दोन्ही हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने आहेत. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण बॉडी अवेअरनेस आपल्या देहाचं निरीक्षण आणि त्याचबरोबर आज आपण जी काही साधना केली, आज आपण जी काही नवीन आसनं पाहिली, त्या सगळ्या आसनांचा एक छोटासा रिकॅप. आज आपण स्वस्तिकासन आणि वज्रासन हे 2 नवीन आसन पाहिलं. दंड स्थितीमध्ये म्हणजे स्टँडिंग पोझिशन मध्ये आज आपण ताडासन केलं. पाठीवर झोपून आपण आज सायकलिंग आणि उत्थित एकपादासन केलं आणि पोटावर पडून आपण टीव्ही पोश्चर. या सगळ्या आसनांचा छोटासा मागोवा. शवासन हे एकमेव आसन आहे की ज्याच्यामध्ये शरीरासोबत आपल्या मनाचाही विचार केला जातो. आपलं संपूर्ण शरीर अगदी रिलॅक्स. जाणीवपूर्वक शिथिलता. नकळत कमरेचा भाग आपला वर उचलला जाईल तर तो आपल्याला जाणीवपूर्वक रिलॅक्स. पाठीवर पडून पूर्णपणे विश्रांती. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. आता पुढची 3 ते 4 मिनिटं आपल्याला आपल्या शरीरामध्ये कुठलीही हालचाल करायची नाहीये. स्वस्थ पडून राहायचंय. एकदम रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले आहेतच. फक्त सूचनेकडे लक्ष. ज्या काही इन्स्ट्रक्शन्स मी देते त्याकडे लक्ष ठेवायचं आहे. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये शवासनाची आदर्श स्थिती सांगितलेली आहे
की जमिनीवर प्रेतवत उताणे पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये या शवासनाचे लाभ सांगितलेले आहेत. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन. आपण जाणीवपूर्वक आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव शिथिल करत जाणार आहोत. सुरुवात आपण दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या म्हणजे आपले काफ मसल्स, गुडघा, मांडी शिथिल, रिलॅक्स. जाणीव दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे आणि कमरेच्या भागाकडे. या दोन्ही भागातले सगळे स्नायू शिथिल. जाणीव पाठकण्याकडे. पाठकण्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी अलगदपणे आता जमिनीवर पहुडलेली आहे ती ही शिथिल, रिलॅक्स. पोटातील मसल स्नायू रिलॅक्स. छातीचे स्नायू रिलॅक्स. कंठस्थ ग्रंथी, आपल्या गळ्यातील सगळे स्नायू रिलॅक्स. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सरजीव, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि आपल्या टाळूचा भाग आणि माझे केस रिलॅक्स. ब्रीदिंग अवेअरनेस, जाणीव श्वासाची. मी श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे आणि मी श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय आणि श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी, प्राणशक्ती, एनर्जी मी माझ्यात भरून घेत आहे आणि श्वास सोडताना माझी सगळी निगेटिव्हिटी, नकारात्मकता, माझी शारीरिक मानसिक अशुद्धी मी सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. माझ्या श्वासाची गती संथ झालेली आहे, मंद झालेली आहे, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. या क्षणी मला खूप समाधान आणि खूप आनंद प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य, माझं फिजिकली आणि मेंटली हेल्थ मला निरोगी ठेवायचे आहे, औषध विरहित, व्याधी विरहित ठेवायचे आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करणार आहे. प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती मला प्राप्त होत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं स्मरण, आपल्या आद्य देवतेचं स्मरण आणि त्यांना वंदन. शवासन कितीही आनंददायी असलं तरीही आता आपल्याला आपला उर्वरित जो आपला दिनक्रम आहे हा पुन्हा एकदा चालू करायचा आहे आणि या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया. आणि आता अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे. आपल्या लेफ्ट साइडला वळायचं आहे. बरोबर, अगदी सावकाश आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश.
कुठलीही घाई गडबड न करता अगदी शांतपणे डोळे अलगद मिटून घ्यायचे आहे आणि शांतीपाठ आपण करणार आहोत. दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपण हे बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून दिलेला आहे आणि हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमैथुन पाणी आणि नेत्रस्पर्श. सावकाश आपले दोन्ही हातांची ऊब चेहऱ्याला द्यायचे. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. मी तुम्हाला ग्रुपवरती बघा एक इन्फॉर्मेशन पाठवली आहे. फक्त काल मला एक सांगायचं राहिलं की आपण आपला वर्ग 5चा असतो, त्यामुळे आपल्याला जेवणाच्या वेळा थोड्याशा पाळाव्या लागतील. थोडंसं जेवण आपल्याला म्हणजे 1 ते 2च्या मध्ये करायचं आहे, जेणेकरून आपलं पोट 5 वाजेपर्यंत थोडंसं हलकं होईल. आपल्याला आसनं करायला सोपी जातील. मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवलेलं आहे ती इन्फॉर्मेशन, तर त्याप्रमाणे आपण फॉलो करण्याचा प्रयत्न करावा. कुणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. काय विचारायचं आहे का कोणाला? हा हा, एक मिनिट. हा, आता म्यूट होऊन बोल. तुम्ही आता बोलला की म्हणजे 1 ते 2 जेवण करायला, पण काय प्रॉब्लेम आहे की शाळेतनं 3 वाजता येते. हा, ते मम्मीने सांगितलं होतं. मग आल्यावर तू काय जेवतेस? पूर्ण मी आता चपाती भाजी भात असं खाते. बरं, ठीक आहे. आता आपल्याला स्कूलचा टाइमच तसा आहे, त्यामुळे मग आपल्याला थोडंसं ठीक आहे. फक्त मग करताना ना अगदी सावकाश कृती करायचा प्रयत्न करायचा, कारण की पुढे आपल्याला काही आसनं करायची आहेत त्याच्यामध्ये फॉरवर्ड बेंड असेल. मग ते करताना थोडंसं हेवीनेस वाटेल, पण काही हरकत नाहीये. ठीक आहे, फक्त आपल्याला ओव्हर ट्राय न करता अगदी सावकाश प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आणि कधी काही असं अडचण वाटली तर मग मला मध्येच विचारू शकता. आणि सेम सूचना ह्या सगळ्यांसाठी पण आहेत. ठीक आहे, कारण की ती लहान आहे आपल्या सगळ्यांमध्ये, छोटीशी म्हणून जास्त लक्ष तिच्याकडे जातं. तुमच्याकडे पण मिनल कोणतरी छोटस दिसतं मध्येच कॅमेऱ्याच्या इथे. ठीक आहे ठीक आहे. माझा लहान मुलगा आहे. ठीक आहे. याच्या आधी पण असे होत्या, म्हणजे ज्या काही महिला असायच्या मग त्यांची मुलं पण त्यांची अशीच बाजूला बसायची आणि करायची. सॉरी डिस्टर्ब होत नाही डिस्टर्ब नाही होते, नॉट अट ऑल. तुम्हाला उलट मे बी डिस्टर्ब होऊ शकतं, कारण की करताना मध्ये मध्ये ते मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे ठीक आहे. चला, धन्यवाद. उद्या आणि परवा आपल्याला सुट्टी आहे. चालेल. भेटणार सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. चालेल. हरिओम. मीटिंग एंड करते. हरिओम. गुड नाईट आणि हॅपी वीकेंड. थँक्यू.